आपल्या राज्यात एक गाव असं आहे जिथे लग्न कधीही असो, हळद लागते ती फक्त रविवारी. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 112 आणि आज मी बोलतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या पाल या गावाबद्दल. या गावात ही अनोखी प्रथा गेल्या 250 ते 300 वर्षापासून चालत आली आहे. यात गावात हळदीचा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा होतो. इथे हळद लावण्यापूर्वी सगळे दिवे बंद केले जातात. बंद खोलीत गव्हाच्या कणकेत 7 दिवे ताटात लावले जातात. त्यानंतर देवीची प्रार्थना होते. हळद लावताना खोलीत फक्त 5 महिला आणि नवरा नवरीच असतात. ही प्रथा गावकरी काटेकोरपणे पाळतात, ज्यामुळे गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशी ही आगळी वेगळी प्रथा पाळण्यामागे एक आख्यायिका आहे. सुमारे 300 वर्षापूर्वी पाल गावात एका कुटुंबात एका लग्नात हळद 3 दिवस लावली गेली. पण लग्नानंतर 5व्या दिवशी नवरदेवासह 7 ते 8 जणांना अचानक ताप, थंडी आणि उलट्या झाल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर गावकऱ्यांनी ठरवलं की हळद फक्त रविवारीच लावली जाईल आणि त्यामुळे ही प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते. गावात जवळपास 1200 लोक राहतात आणि 95% जास्त लोक या गावात जाधव कुटुंबीय आहेत, जे शेतीवर अवलंबून आहेत आणि सगळं गाव ही प्रथा आजही पाळतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.